guys, welcome back to my YouTube channel. So we are back. Hi. आता आणि आमच्या सोबत मानसी पण आहे. हाय मानसी. तर 1100 धोकादायक काय तू काय ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे. 1000 ते 1100 किलोमीटर जायचं होतं आणि सोलापूर मार्गे दाखवत होता मॅप, बट आम्ही कोल्हापूर बेंगलोर या साईडने गेलो बिकॉज तो रस्ता मेलविनला माहित होता. कोल्हापूरचा जवळच आहोत आय थिंक. नाटवाडी. हे जे दोन फ्रेंड्स आहेत हे मेघाचे दोन फ्रेंड्स आहेत. मेघा हा ब्लॉग बघत असेल तर कमेंट कर नक्की. सकाळी आम्ही 9:45ला निघालो होतो. आता कोल्हापूरमध्ये भन्नाटवाडी म्हणून एक हॉटेल आहे, जाताना आम्हाला दिसलेलं. 2 वाजलेले दुपारचे जेवायला थांबूयात म्हटलं, कारण की ट्रॅव्हलिंग करताना बऱ्याच वेळेला जेवणाकडे दुर्लक्ष माझं होतं, पण मध्ये आता मी आजारी पडले होते तेव्हापासून जरा जेवणाकडे चांगलं लक्ष द्यायचं काम चालू आहे. तर खूप छान लोकेशन वाटलं आणि हायवेलाच आहे. मला चवसुद्धा खूप आवडली. काय ट्राय केलं हे पण मी तुम्हाला सांगते पुढे ब्लॉगमध्ये. आणि दुपारचं जेवण स्किप नाही करायचं, रात्रीचं जेवण स्किप नाही करायचं, सकाळचा नाश्ता स्किप नाही करायचं. हे जर करणार असेल तरच तू जायचं असं माझं मम्मीचं म्हणणं होतं. आणि आम्ही फ्लाईटनी नाही गेलो बिकॉज आम्हाला पुढे पण बऱ्याच ठिकाणी एक्सप्लोअर करायचं होतं. त्यामुळे मसाला आणि रोटी छानपैकी मागवलेली आम्ही. तर टेस्ट कशी वाटते माझी? खूप छान आहे. छान आणि रोटी. तो दुपारचा लंच माझ्या आवडीचा होता. आता रात्रीचं डिनर तुझ्या आवडीचं ठेव. ठीक आहे. ओके मॅम. जेवण झाल्यानंतर काही दादा तिथे भेटले. ते बोलले की आमच्या मिसेस तुमच्या खूप मोठ्या फॅन आहे, तुमच्यासोबत फोटो मिळेल का? तर मला खूप आवडतं जेव्हा मला स्वतःहून कोणीतरी म्हणतं की असं असं म्हणजे मला ओळख देतं, तेव्हा मला फार आवडतं. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की माझा चेहरा असा आहे ना, मग ॲटिट्यूड वगैरे आहे की काय. पण एक मराठी माणूस आहे मी, पण मला जेव्हा आपुलकीने लोक बोलतात मलाही खूप छान वाटतं. छान वाटलं ह्या दादांना भेटून. चांगलं असेल तरच मी रिव्ह्यू देते. चांगलं सर्व्हिस वाटते त्यांनाच मी रिव्ह्यू देते. दिस इज नॉट पेड कोलॅबरेशन ऑर एनिथिंग. नथिंग चालू होतं. आणि हे ॲम्बियन्स बघून आम्ही थांबलो होतो हॉटेलच्या इथे. पण त्याच्या ॲम्बियन्सपासून, त्याच्या लुकपासून, जेवणाच्या चवीपासून ते क्लीननेस आणि एकदम पटकन सर्व्हिस आणि वॉशरूमसुद्धा इतके क्लीन. म्हणजे ओव्हरऑल सगळं व्हायला पार्किंगला पण एकदम व्यवस्थित जागा. तर खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता माझा. मस्ट विजिट. आणि हा कोल्हापूरच्या जवळच आहे, मेन हायवेलाच आहे. तुम्ही टाकू शकता हॉटेल भन्नाटवाडी म्हणून. एकदा तरी नक्की ट्राय करायला पाहिजे. बेस्ट चॉईस होती आणि माझी होती, त्याची नव्हती चॉईस. तो अचानक थांब छान ॲम्बियन्स दिसतोय, बघूयात कसं आहे. आणि ॲम्बियन्स बघूनच आलो होतो, बट चव खूप छान होती. मला खूप आवडला. मस्त विजिट गाईज. आता आम्ही चाललो आहे. बऱ्याच कमी वेळामध्ये आम्ही कोल्हापूर गाठलं आहे. अजून आम्हाला 3 पट अंतर गाठायचं आहे. सो लेट्स गो. आता मी मगाशी बोलले ना की पटकन मी रिव्ह्यू देत नाही. त्याचं कारण कसं आहे, बऱ्याच वेळेला आमच्यावरती विश्वास ठेवून बरेच लोक त्या ठिकाणी जात असतात. पण जर एखादे हॉटेल चांगलं नसेल किंवा एखाद्याची चव चांगली नसेल आणि विनाकारण आपण पेड प्रमोशनच्या नादात कोणाला रिव्ह्यू दिला तर तिथे येऊन लोक फसतात. म्हणून ज्यांचं चव चांगली वाटते ना त्यांच्याच बाबतीत मी खरा रिव्ह्यू देते. ज्यांच्या बाबतीत मला असं काही खास वाटत नाही मी तिथे रिव्ह्यू देत नाही. तर तुम्ही गैरसमज करू नका. अजून 400 किलोमीटर बँगलोर इथून 400 किलोमीटर आहे. आणि चांगला पाऊस चालू झाला आहे. ह्या पावसाच्या मोसममध्ये मस्त हुबळीमध्ये आहोत आम्ही आता. आणि या मोसममध्ये मस्त ह्याला कॉफी प्यायची इच्छा झालेली आहे, तर आम्ही कुठेतरी थांबतो कॉफी प्यायला. आमची एक्साइटमेंटच एवढी होती ना, तर प्रवास कसा चाललेला आम्हाला समजतच नव्हतं. एकदम फटाफट अंतर कापत होतं. जेवणासाठी थांबलेलो आहे. आता इथून आम्हाला बरोबर 300-350 किलोमीटर आहे ना. नाही 280 किलोमीटर्स आहेत आता फक्त. आणि आम्ही ह्या इकडे थांबलो जेवायला. स्वादिष्ट म्हणून आहे. व्हेज म्हणजे सूप मागवलं. कसं तरी होतं, तुम्ही म्हणलं लाईट वेट खाऊयात. तर व्हेज बिर्याणी आणि सूप ट्राय करून सांगतो कसं वाटलं. आम्ही खाऊ म्हणून म्हणते. नाही चांगलं आहे. हे मानसीच्या चॉईसने मागवलं. सूप फक्त थोडं आंबट आहे आणि राईस चांगलं. पण ती चवच तशी त्यांची. आता जेव्हा ह्या नेमची प्लेट बघितलेली ना, फक्त 288 किलोमीटर. म्हणजे असं झालेली की फायनली रात्री 12:30 वाजलेली. आम्ही 3 वाजेपर्यंत रेस्ट घेतली तिथे. आणि 2:45-3च्या दरम्यान सकाळी आम्ही निघालेलो. आणि 6ला 5 मिनटं बाकी असताना म्हणजे 5:55 बरोबर आम्ही इथे पोहोचलेलो. इथून आता जवळपास एक 11-12 किलोमीटर मेन गेट होता. तिथलं वातावरण आणि म्हणजे नाही का सकाळची ती वाईब. आम्ही पहाटे निघालो होतो पुन्हा रेस्ट घेऊन. आणि सकाळी सकाळी म्हणजे उजेड आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत होतो. तर इतकं सुंदर वातावरण होतं. मन पण इतकं प्रसन्न आणि एकदम खुश होतं आम्ही. आणि
फायनली म्हणजे ज्याची आम्ही वाट बघत होतो ना, तो मेन गेट इथे आला. तर इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत व्यवस्थित पहा. यामध्ये मी व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. जसं की बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की तू तिकीट आधी काढलं होतं का, पास आधी काढला होता का, तू कशी गेली, डायरेक्टली गेली की कसं काय, हे सगळ्या प्रोसेस, किती किलोमीटर वगैरे वगैरे, राहायची सोय, या सगळ्या गोष्टींसाठीच मी स्पेशल हा व्लॉग बनवला. बिकॉज मला माहीत होतं की जेव्हा मी हे व्हिडिओ पोस्ट करणार तेव्हा 100% मला विचारलं जाणार की दी तू कशी गेली होती. तर मी तुम्हाला शब्दात पण नाही सांगू शकते. पहिलं तर मी तुम्हाला हे सांगते क्लिअरली की जर तुमची ऑनलाईन बुकिंग नसेल किंवा तुम्ही डायरेक्टली जाणार असाल तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, तुम्ही इथे आल्यानंतर ना तुम्हाला बस स्टँड शोधायचं आहे, तिरुमाला बस स्टँड. त्या बस स्टँडपाशी तुम्हाला पासचं रजिस्ट्रेशन, फ्री पास रजिस्ट्रेशन इथे होतं. आम्ही बस स्टँडपाशी पोचल्यानंतर तुम्ही कोणाला पण विचाराल तर तुम्हाला ते सांगतील. तिथून येऊ नका, ते 1000 रुपये द्या म्हणतात आणि तुम्हाला फ्री एकदम आतमध्ये सोडतो. तर इथून तुम्ही याल तर फ्रीमध्ये इथपर्यंत याल आणि ह्या गेटपासून याल जिथं आता मी व्हिडिओ दाखवते, इथून 1000 रुपये घेतात डायरेक्ट तिथे मेन याच्यापाशी सोडायला. तर फ्रीमध्ये तो पास तुम्हाला मिळू शकतो, विनाकाराचे 1000 रुपये घालू नका. आम्ही तिथे रजिस्ट्रेशनसाठी एक 15 मिनटं लागले असतील. फ्री पास मिळाला. त्या फ्री पास झाल्यानंतर आम्हाला 9चं दर्शन होतं, म्हणजे संध्याकाळी 9 वाजता आम्हाला दर्शन मिळणार होतं. आम्हाला माहिती नव्हतं, नाही तर आम्ही लगेचच फ्रेश होऊन लगेच लाईनीला लागलो असतो. आम्ही 5 वाजेपर्यंत वाट पाहिली संध्याकाळी आणि दुपारी जेवलो वगैरे, थोडंसं रेस्ट वगैरे घेतली. पहिलं तर आम्ही सकाळी इथे चेक इन केलं. वरती पण हे आहेत 50 रुपयांपासून रूम अवेलेबल आहेत. 50, 100, 200, 250 असं काहीतरी आहे. पण आम्ही ऑलरेडी आम्हाला काही आयडिया नव्हती म्हणून आम्ही खालीच थांबलो. तर तिथे 5000 रुपीज आमच्या रूमचं रेंट गेलं, जे की खूप कमीमध्ये होऊ शकलं असतं. जर तुमचं बजेट नसेल ना तर तुम्ही बिंदास तिथे वरती इन्क्वायरी करा, तिथे तुम्हाला कमी पैशांमध्ये पण रूम अवेलेबल होईल. आणि 2% चार्जेस कमी असतात, पण आम्ही 3 जण असल्यामुळे 1% चार्जेस ते प्रत्येक ठिकाणी आमचे वाढत गेले. सो तुम्हाला जिथे जिथे पैसे वाचवता येतील तिथे तिथे तुम्ही पैसे वाचवा. आणि मी व्हिडिओज बनवत असते गेट रेडीचे, त्यामुळे मी जरा हॉटेल असे पाहते की ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड मला व्यवस्थित मिळेल, बाकी काही इश्यू नाही आहे. त्यानंतरनं पुढे आम्ही थोडी शॉपिंग केली दुपारी लंच झाल्यानंतरनं. इथे या दुकानापाशी तिरुमालामध्येच होते हे शॉप, आणि दादाचा जो ड्रेस होता तो आम्ही तिथे बाय केला. कारण की तुम्हाला सांगितलं की हे अनप्लॅन ट्रिप होती पूर्णपणे. आम्ही काय आधी प्लॅनिंग वगैरे नव्हतं केलं, त्यामुळे मी आउटफिट पण बघा जुनेच आउटफिट नेले होते. दीदीची साडी वगैरे आणि माझा जुना ड्रेस, माझी जुनी साडी, असंच मी नेलं होतं. माझा हाफ साडी पण जुनीच होती. त्याच्यासोबत भारी लागतं. खाल्लंच का? गेट रेडीचे व्हिडिओ बनवता 4:30 5:45 वाजले होते आणि फटाक्काने मी रेडी झालो. 5 वाजता 4:45ला समथिंग आम्ही तिथून निघालो हॉटेलवरून.
माझी बॅच संपल्यानंतर ना 1 सप्टेंबर ते 4 ते 5 सप्टेंबरपर्यंत मी रेस्टमध्ये होते, बरं नव्हतं वाटत मला म्हणून. आणि म्हणजे 4-5 दिवस सलग मला कंटिन्यू व्हिडिओ येत होते, कंटिन्यू. आणि म्हणजे असं मनातून इच्छा असते तेव्हाच ते व्हिडिओ पण आपल्याला दिसतात, तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. माझ्या बड्डेच्या दिवशी मला जायची खूप इच्छा होती, पण सलूनची ओपनिंग होती त्यामुळे त्या दिवशी तर नाही जमलं जायला. नंतर मग आता 4-5 दिवस होते रेस्टमध्ये, तर सारखं ते येत होतं व्हिडिओ. मग मी चेक केलं, ऑनलाईन बुकिंग करूयात म्हणलं. तर 3 महिने म्हणजे डायरेक्ट डिसेंबरमध्ये VIP पासचं हे होतं, म्हणजे ओपन आहे, तोपर्यंत फुल होतं सगळं VIP दर्शन. तर मग मी म्हटलं नाही का, मी फोन लावला याला, म्हटलं काय करू, माझी इच्छा तर खूप आहे. तो बोलला की इच्छा आहे ना, मग जाऊ, चल, जे होईल ते होईल. असं तर नाही ना की आपण मंदिराच्या दारात उभे ना आपल्याला कोणी आतमध्ये घेणार नाही, लाईन जेवढी असेल तेवढी असेल, लाईनीला लागू आपण, काय विषय नाही. त्या ह्याच्यावरती आम्ही आलो होतो की जेवढी लाईन असेल तेवढी लाईनीत आपण थांबू आणि दर्शन मात्र घ्यायचंच. फक्त त्या बोलीवरती 8 सप्टेंबरला आम्ही निघालो, 9ला इथे पोचलो. 9ला रात्री 5-6 वाजता मी लाईनीला लागलो असेल आणि आमचं 12च्या दरम्यान दर्शन झालं पण. तर एक असतं ना की तुम्हाला मनापासून जर जायचं एखाद्या ठिकाणी तर मग कोणीच तुम्हाला नाही थांबवू शकत. अगदी आमच्यासोबत तसंच झालं की आमची मनापासून इच्छा होती की जायचंच आहे, तर आम्ही गेलो. तर तिथे फ्री पास दर्शन, त्यानंतर 300 रुपीजचं दर्शन पण असतं वाटतं, पास मिळतात. त्यानंतर VIP दर्शन पण असतं. परत 10,000 रुपये डोनेशन भरून पण काहीतरी प्रोसेस आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजतील. पण आम्ही ज्या पद्धतीने दर्शन घेतलं त्या पद्धतीबद्दल मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जो पास काढला त्याचे कसलेही चार्जेस नव्हते. फक्त तिथे खूप गर्दी होती जो पास काढण्यासाठी, ते तेवढं. कोणी फ्री लाईनला लागतं, तर त्याला खूप जास्त 14 तास पण कधी लागतात. तर आम्ही जो पास काढला होता त्याने आम्हाला एक 4-4.5 तासामध्ये दर्शन झालं. 2 तास एका एरियामध्ये आम्ही वेटिंगला होतो सगळे. ते जर 2 तास नसते ना तर आमचं खूप कमी वेळेत दर्शन झालं असतं. तेच माझी एक फ्रेंड होती, तिने 300 रुपीजचं दर्शन घेतलेलं, म्हणजे तो पास काढून ते दर्शन घेतलेलं. तर तिचं एक 2.5 ते 3 तासामध्ये दर्शन झालं असं ती मला बोलली. तर आम्ही इथे छानपैकी मोबाईल एक अर्ध्यापर्यंत अलाव आहे, तिथून मोबाईल तुमचं चेक इन होतं पूर्ण. पर्समध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे किंवा मोबाईल वगैरे असेल तर ते तुमचे तिथे लॉकर असतात, लॉकर सिस्टममध्ये तुम्ही ठेवू शकता. तर जिथपर्यंत मोबाईल अलाउड होता तिथपर्यंत मी व्हिडिओज काढले आणि छान वाटत होतं. आम्ही जिथून स्टार्ट केलं तिथे जास्त लोक दिसत नव्हती, म्हणजे गर्दी खूप कमी होती असं मला वाटत होतं. पण जसं आम्ही पुढे गेलो तसं आम्हाला दिसायला लागली की अरे गर्दी तर खूप जास्त आहे, आपणच लेट आलो आहे, आपल्याही आधी खूप जास्त जर तुम्हाला हेअर्स तुमचे डोनेट करायचे असतील ना तर त्याचं आधीच हेअर डोनेट करतात, कुंडामध्ये स्नान करून मग पुढे लाईनीला लागतात. तर आम्हाला त्याची काही आयडिया नव्हती. तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे, प्रचंड गर्दीमध्ये आमच्या दोघींची तर हालतच खराब झालेली. त्याचं जरा वजन असल्यामुळे त्याला लवकर म्हणजे एवढं लवकर पटकन त्याला इम्पॅक्ट नव्हता पडत. पण आम्ही एकदम लुकडं असल्यामुळे आम्हाला कोणी पण धक्का देऊन पटकन पुढे आम्ही हे व्हायचं. असं म्हणू शकते मी की या गर्दीमध्ये मी जागे उभे राहिले तरी पुढे पायाने असं ढकलत मी पुढे जाऊ शकते. तर इथे जे आम्ही थांबलो आहे तिथे लॉकर सिस्टम आहे, तिथे तुमचे फोन्स वगैरे तुम्ही हे करू शकता आणि सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. दमली नहीं सफोकेशन। ये सारी लाइन देखे तो मन में एक ही आया, कुछ चीज़ें हमारे हाथ में नहीं होती, जस्ट गो विथ फ्लो, अब देखा जाएगा जो भी होगा. लॉकरला फोन आपला जमा केला, त्यानंतर आमच्याकडे फोन नव्हता, मग ते काही आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो. पण आमचं दर्शन झालं 12च्या दरम्यान काहीतरी. आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर आलो छानपैकी. बाहेर आल्यानंतर ना मग तुम्ही फोन लॉकरच्या जिथे भेटतं तिथे जाऊन तुमचे फोन घेऊ शकता. त्यानंतर छान फोटो व्हिडिओ वगैरे काढले. ऑफकोर्स आपण एवढा लांब जातो तर आपण आपल्या आठवणी कैद करून ठेवतो आणि आयुष्यभरासाठी त्या आठवणी असतात. म्हणून कोणीच असं नाही की एवढं लांब गेल्यानंतर फोटो व्हिडिओ काढणार नाही, तर सगळेजण काढतात. आणि आम्ही तर इन्फ्लुएन्सर आहोत, ऑब्व्हियसली आमची लाईफ अशी की आम्ही जिथे जाऊ तिथे रेकॉर्ड करू, तर ते लोकांना पाहायला फार आवडतं. तिथे पण छानपैकी आपले फॅन्स भेटले आणि त्यांना भेटून छान वाटलं. त्यांनी छान फोटो व्हिडिओ काढले आणि मनामध्ये कुठेतरी असं स्टमकमध्ये बटरफ्लाय आल्यासारखं असं फील येतं जेव्हा फॅन्स भेटतात. असं वाटतं की चलो किधर भी जाएंगे तो कोई ना कोई तो मिलेगा जरूर. आता त्यानंतर आम्ही घाई बाहेर आलो. खरं थोडंसं खाल्लं, 2 वाजता आम्ही काहीतरी खाल्लं असेल, इडली खाल्ली आणि बाहेर आलो. खरं घाई की चला आता लवकर जाऊयात आणि रेस्ट करू, कारण की आमचं खूप एक्झर्शन झालं होतं ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि मग त्यानंतर मग आम्ही जेव्हा बाहेर आलो
तर आम्हाला वेगळंच कळालं, 2:30 वाजले होते, आम्हाला वेगळंच कळालं की 3 वाजेपर्यंत घाट बंद असतो. 3 वाजायच्या आतमध्ये गेट ओपन होत नाही. तुम्हाला रात्रीच्या 3 वाजेपर्यंत तिथेच लाईनीला थांबावं लागतं. मग जेव्हा आम्ही लाईनीला थांबलो तेव्हा चांगला अर्धा तास 30 मिनटं 40 मिनटं काहीतरी थांबलेलो. 3:10 का 3:15ला रस्ता मोकळा झाला. ही आहे आमची मेसी रूम, जे की रूम टूर द्यायचं मी विसरले होते. रात्री आम्ही छान 3:15-4 वाजता आय थिंक रूमवरती आलो, रेस्ट केली आणि त्यानंतर ना सकाळी फ्रेश वगैरे झालो, छान रेडी झालो, चेकआउट केलं आणि मग आम्ही पुढे निघालो वेलकन्नीला. तिरुमलापासून 450 किलोमीटर होतं. टोटल 8 तासांचा प्रवास होता. सकाळी आम्ही प्रवास चालू केलेला, दुपारी लंचसाठी आम्ही एक ब्रेक घेतलेला. व्हिडिओच्या एंडला मी किती खर्च झाला हे नक्कीच सांगेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. हा पण लंच छान होता, त्यांच्या स्टाईलचं होतं, म्हणजे थाली सिस्टीम, ते पण त्यांच्या स्टाईलची. सो ती आम्हाला खूप आवडली. जिथे पाहू तिथं नारळाची झाडं आणि लांब लांबपर्यंत. हे समुद्राच्या जवळ आहे वेलकन्नीमध्ये चर्च, आणि खूप सुंदर होतं हे सुद्धा. माझा एक्सपिरियन्स खूप छान होता इथल्या बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या, आणि मला इन्स्टाला पण खूप DM आले होते की म्हणजे या प्लेसबद्दल, या चर्चबद्दल, आणि जी देवी आहे इथे त्या देवीबद्दल पण खूप म्हणजे आहेत गोष्टी अनुभवलेल्या लोकांनी, त्या पण मला इन्स्टावरती सांगितल्या. ते पण मला खूप छान वाटलं. मी फर्स्ट टाईम गेले होते, मेलबर्न येत असतो नेहमी, ते पण मी पहिल्यांदा गेले, त्यामुळे मला खूप छान एक्सपिरियन्स मिळाला. त्यानंतर इथे आम्ही स्टे घेतला होता, आणि पहिलं जे तिरुमलामध्ये तिरुपतीच्या इथे जी रूम घेतली होती त्याचं 5,000 होते, आणि ही वाली जी रूम आहे याचं 4,800 रुपीज चार्जेस होते. सो रूम छान होती आणि व्ह्यू पण छान येत होता तिथून. तो केस आहे तुम्हाला क्वीन साईज का बेड. त्यानंतर आम्ही रेडी झालो आणि चर्चमध्ये गेलो. चर्चमध्ये गेल्यानंतर त्यांचं प्रेयर वगैरे चालू होती, ते अटेंड केलं. एखादा माणूस जर प्रेमात पडला तर ते प्रेम मिळवण्यासाठी काय करू शकतो हे मी माझ्या डोळ्यांनी त्या दिवशी बघितलेलं, आणि त्याचे इतके पाय भाजलेत तर मला खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे मुलं अशीही असतात, हे मी बऱ्याच वेळेला बघितले त्याच्या बाबतीत, पण त्या दिवशी मी त्याचं नवीन एक रूप पाहिलेलं. आणि मुलींना तेच हवं असतं की आपल्यावरती जे प्रेम करतात ते आपल्यासाठी काय करू शकतात हे नेहमीच त्यांना पाहायचं असतं. तर मला छान वाटतं असं, जेव्हा तू माझ्यासाठी असं काहीतरी स्पेशल करतो ना, तेव्हा मला अजून खूप छान वाटतं. तर आता पुढे निघालो आम्ही रामेश्वरमसाठी. 250 किलोमीटर आहे आणि 4.5 तासांचा रस्ता आहे बरोबर. रामेश्वरम तमिळनाडूमध्ये येतं आणि मी खूप जास्त एक्सायटेड होते. रस्ता ऑटोमॅटिकली कापत होता. आता मी जेव्हा हा ब्लॉग एडिट करते ना, तेव्हा मला ड्रायव्हिंग करताना जे अनुभव येत होते, किंवा नाही का इतक्या वेळ बसून जरा पाठण वगैरे जायची, कसं तरी वाटायचं, ते आता सगळं वर्थ इट वाटते. बिकॉज आम्ही न प्लॅन करता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. आम्ही कुठून कुठपर्यंत, कुठून कुठे, असं व्हायचं की रामेश्वरमला गेलं की तिथून फक्त 250 किलोमीटर पुढचं स्पॉट आहे, तर चल ना जाऊयात. मग आम्ही असं करत करत अगदी केरळपर्यंत पोहोचलो. मला असं वाटतं हा व्लॉग खूपच मोठा होईल आठवडाभराचा, तर मी एक काम करते, हा व्लॉग 20 मिनिटाचाच बनवते. याच्यामध्ये फक्त तिरुपती आणि वेलकन्नीचंच सांगते. आता पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला या व्लॉगला 1 लाख व्ह्यूज आले की मी लगेच पुढचा व्लॉग टाकेल. मग रामेश्वरम टू केरळपर्यंतची जी जर्नी होती मी त्या व्लॉगमध्ये नक्की टाकेल, आणि अजून एक व्लॉग बनवेल, त्याच्यामध्ये मी पूर्ण खर्च किती झाला यावरती मी डिस्कस करेल. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि पुढचा व्लॉग पाहायची उत्सुकता किती हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा.